नमस्कार, मी अंजली. कसे आहेत तुम्ही? आय होप की तुम्ही सगळे मजेत असाल. आमचं सगळं मस्त चालल्यामुळे तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे महाशिवरात्र. महाशिवरात्र तुमचं सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आता आम्ही चाललोय देवळात. चला आता जाऊ, तिथं बघूया कशी किती गर्दी आहे, किती काय. जत्रा भरली आमची इथं. चला तुम्हाला दाखवते. आता निघालोय. रिक्षा भेटते काय, चालत चाललं बघूया. आता मी पोचलो इथं देवळापाशी. हे बघा बघा आमचा पहिल्यांदाच येतं आमची इथे जत्रा भरले. खूप कमी आहे, लाईन बघा किती आहे. 2 तास तरी जातील. मस्त वाटतं एकदम बघा, मन प्रसन्न वाटतं इथं. आम्ही पाया पडून आलो बाहेर. आता बाहेरचं नंदी आमच्या इथं शिवाजी महाराज स्मारक उभारलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात आले. 8 दिवस झाले. खूप मोठा कार्यक्रम होता. माझे नंदे निसर्ग बघा किती छान वाटते. सगळं बांधकाम आताच केलेत बघा. इथं संध्याकाळी फिरायला वगैरे खूप छान वाटते. इथं कमळाची फुलं आहेत बघा, खूप छान वाटते. ते बघा किती मस्त वाटते की नाही. आपले महाराज आहेत तिथं. महाराजांचं दर्शन घेऊया आता. आयटीच्या वरती तेव्हा किती मस्त वाटते. आणि तिकडे आपलं शंकराचं मंदिर. कसे बसायला वगैरे खुर्च्या आहेत. खुर्च्या म्हणजे बेंच आहेत. इथे विहीर आहे, इथे बसायला आहे, जॉगिंगला आहे. तर आमचं दर्शन घेऊन झाले, फिरून झाले. आता आम्ही निघालो घरी. आता आम्ही घरी पोचलो. आणि हे बघा आता मी काय आणले दाखवा. आता हे बघा आता मी काय आणले. ट्रॅक्टर आणले. हे आणि काय काय गाडीच आहे. उचलून आणले का. आणि आज आमचं झोपलाय तिथं झोपलेला तो. आता गाणी आई चाललेत पालखीला. गावात पालखी येते, ते पाय पडायला चाललेत. तू या, तू कुठे चालला तू? पालखीला. हा, कशाला जातोस पालखीला? पाया पडायला. जा. हो, जत्रेला गाडी आणली. बरोबर चालते, बरोबर. लवकर या. हा बघा आमचा आदू. आदूची मस्ती म्हणजे बघा परत गेला मस्तीवर. येतो परत तिथून जातो मस्ती करायला.
आता किती मस्ती करतो तू, किती करतले पोऱ्या, ए पोऱ्या किती करत. हे बघा 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 बघा, पडशील ना. मशी पडलाच ना. भाकरी काय पाहिजे, काय खाऊ पाहिजे, काका. महाशिवरात्र बोले सर्वांचा उपास असं नसतं, काही पकडतात काही पकडत नाही, पण आमच्या घरात सर्वांचा आहे. तर आता मी त्यांच्यासाठी जेवण केले, कारण त्यात रात्री सोडतात आणि मी दुसऱ्या दिवशी सोडते. आणि आता मी माझ्यासाठी करणारी बटाट्याची आमटी, ती कशी करते बघा. प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि ही माझी पद्धत बघा आता तुम्ही मी कशी करते. तर बटाट्याच्या आमटीसाठी मी घेतली 2 बटाटे, शेंगदाणे, 4 मिरची घेतली आणि जिरा आहे. तर आता आपण काय करायचं, त्या मिक्सरच्या भांड्यात ना थोडेसे शेंगदाणे घेतले. शेंगदाणे खाली पडले 2-3. हे बघा थोडे शेंगदाणे घेतले, 4 मिरची. मिरच्या खूप तिखट आहेत म्हणून मी 4च घेतले. त्यात टाकूया आपण जिरा आणि आता टाकू त्यात पाणी, थोडंसं पाणी. आणि आता आपण हे मिक्सरला लावून घेऊ. तर हे बघा आता आपण याची फोडणी देऊ. त्याआधी बटाट्याची सालं काढून त्याला कुस्करून घेऊया. ते बघा बटाटे कुस्करून घेतले. आता इथं पातेल्यात तापत ठेवले. तापले तर आपण तेल टाकूया. तेल तापले आपण त्यात टाकू जिरा. जिऱ्यानंतर थोडा कढीपत्ता. मग त्याच्यात टाकूया आपण शेंगदाण्याची चटणी, पेस्ट केलं तर शेंगदाणे, मिरची, जिऱ्याची मिक्स करून घ्यायचं. आता त्याला अशी उकळी आली पाहिजे. नंतर आपण ह्याच्यात टाकणार बटाटे. त्याआधी थोडंसं याला फ्राय करून घेऊ आपण चांगलं. तर शेंगदाण्याचा कच्चा वास आहे ना तो निघाला पाहिजे. हे बघा आता आपण याच्यात टाकूया बटाटे. बटाटे टाकून ह्याच्यात असं मिक्स करून घेऊया. तर आपण ह्याच्यात टाकणार पाणी. तर हे आपल्यावर असतात किती पातळ आणि किती घट्ट पाहिजे आपल्याला. शेंगदाणे आहेत ना ते घट्ट होत. थोडंसं पाणी टाकूया. त्याला उकळी आली पाहिजे 5 मिनिटं तरी अशी. आपण टाकूया मीठ. चवीनुसार मीठ. हे बघा आपलं होत आले आता बटाट्याची आमटी. फायनली आपल्या बटाट्याची आमटी तयार आहे. झटपट होणारी अशी बटाट्याची आमटी. आता करूया गॅस बंद. तर हे बघा मी माझ्यासाठी घेतले. आता खाऊन बघते कसं झाले. खूप गरम आहे. मस्त झाले. जास्त मिरची टाकलं तरी तिखट झाले. तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. परत असाच एक व्हिडिओ घेऊन येऊ ज्याचं नाव आहे आमचं सगळं मस्त चाललंय. तोपर्यंत बाय. आता बाय कर. बाय.